दूध आणलंय नानी. कुणासाठी? तुमच्यासाठी. मला म्हातारीला काय करायचंय दूध? तुम्हाला आवडतं ना? तू पी. मला नको वाटतंय. अगं गरोदर बाईनी औषध म्हणून दूध प्यायला काहीच हरकत नाही. पण मी तुमच्यासाठी केलंय. कशाला पण? मला नको आहे, मी आता पान खाल्लंय. नानी तुमच्यासाठी केलंय हो. नानी आता ती म्हणते तर पी की. मला बरं वाटेल हो. असं म्हणतेस? दे इकडे, मी नंतर घेते. तू जा, झोप जा. मग मी नंतर गरम करून आणून देऊ परत? नको ग बाई, तू 2 जीवांची आहेस, किती दगदग करशील. नक्की घ्याल ना? आता काय करावं? ती विसरली तर मी आठवण करून देईन. हा जा. हा हो. चुना लावायचा आहे का? विडा बनवायचा आहे? चालेल का? अजिबात चालणार नाही. विड्याचा विचार सुद्धा मनात आणायचा नाही. होणाऱ्या बाळावर चुकीचे संस्कार नको आहेत, कळलं? जा तू. दूध घ्या. हो घेईन. हे घे, दूध घेऊन टाक. अगं पण मी कशी काय पिऊ? अगं मला नकोय. गरोदर बाईचं मन मोडायचं नाही म्हणून मी आपलं हो म्हटलं. हा हे तू पिऊन टाक. हा पिऊन टाक. हा पी, गटागटा पिऊन टाक. शाबास. काय हे बघ, दूध इकडे लागलंय बघ सगळं. हा हा बावळट कुठली दूध पिते. मालू, आज जर मी विडा आणला नाही तर मी माझ्या मिशा काढेन. तुम्हाला मिशा आहेत तरी कुठे? अगं खचवू नकोस, अशी बोलायची पद्धत असते मालू. सगळं नीट होईल ना? येऊ देत, मिशा काढतो मग मला कळेल की येऊ. तसं नाही. मग विडा हे लक्षात ठेवलं पाहिजे. विडा आणताना स्वरक्षण गरजेचं, त्याची व्यवस्था केली आहे मी. हे बघ हे बघ हे बघ. हे कशासाठी? असं दरोडेखोर करतात. म्हणजे? अगं असं घोंगडं घालून चोरीला जातात, चोरी करतात. जमेल ना हो तुम्हाला? जमलं बघ. अरे विडा आहे. कुंदी सांगत होती की हल्ली आपल्याकडे चोरी करणाऱ्या दरोडेखोरांची टोळी आली आहे म्हणे. शेजारी नाडकर्ण्यांच्या घरातून गव्हाचं पोतं म्हणून त्या सासूलाच उचलून घेऊन गेले. म्हातारी वाटेत केकटायला लागली तेव्हा रस्त्यात दिली फेकून तिला. अरे मी ठरवलंय आता चोर येऊच दे, चांगली अद्दल घडवणार आहे मी त्याला. चोऱ्या करतात म्हणजे काय? काय कार्टी आहे. माझा विषय किती महत्वाचा चाललाय आणि ही झोपते. सरका हे कोण आहे? नळे? मांजर मांजर. मांजर आहे? मग ठीक आहे. चोर चोर चोर! नळे उठ! नळी चोर पकडलाय.
थांब हा मेल्या, तुझ्या डोळ्यात चांगला चुना घालते म्हणजे आयुष्यात कधी तू कुणाच्या घरी चोरी करणार नाही. हा पुन्हा चोरी करशील? हा पळतोय हा, चांगला तरणा बांध आहे आणि हे कसले संस्कार आहेत हे. हा गे गेला. बरं झालं घोंगड तरी हातात मिळालं. मालू 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 काय हे काय? अगं चुना लावला कुणी? नानीने लहानपणापासून लावायची, आताही लावला चुना मला. नानीनी तुम्हाला चुना लावायला तुम्ही पान आहात का? बायको आहेस नाही तर मरून मारली होती. अगं इथे मला डोळ्यात गेलं सगळं, ते आंधळा व्हायची वेळ आली आणि तू विनोद कसला करतेस? ही नानी आहे ना, ही भयानक आहे ही नानी. हो ते माहितीये मला, पण त्याचं काय झालं? कशाचं? मालू पानाचं तू विसरून जा ग. नाही का? नाही हे बघ मालू, तुझे हे पानाचे डोहाळे मला पुरवता येणार नाही. एक वेळ ना तू हे ओढ, विड्या ओढ. मी काही बोलणार नाही, पण हा पानाचा विषय नको. नानीच्या डब्यातून विड्याचं पान आणता आणता या देहाच्या कुडीतून माझे प्राण निघून जातील ग. नाही मला नाही जमणार. पण मला बघ मालू, आजपासून हा पानाचा विषय बंद म्हणजे बंद. पण मला तुला बिला काय नाही सरक. ऐक मला झोप आली, मी झोपतो. सरक मी झोपतो. झोप आली मला, झोप. ऐक अहो पण मी त्या चोराला म्हटलं सुद्धा, थांब तुझ्या डोळ्यात चांगला चुना घालते म्हणजे चोरी करण्याच्या लायकीचाच राहणार नाहीस. तुला कसं कळलं तो चोर आहे ते? तू झोपली होतीस मेल्यासारखी. हो ना, दूध प्यायले आणि डोळा कधी लागला तेच कळलं नाही मला. हे आपली पडल्या पडल्या हिशोब करत होते, ते आपला खडकुट 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 असा काहीतरी आवाज आला. म्हणून मी म्हटलं कोण आहे, तर तो विद्वान चोर मला म्हणतो कसा मांजर. हसते. विद्वानच आहे. आता मांजर म्हटल्यावर घरच्यांना कळणार ना की चोरच आहे ते. अक्कल गहाण ठेवून आलेला वाटतं म्हणे मांजर. मला आवाज बोक्यासारखा वाटला. खऱ्या बोक्यासारखा? खऱ्या बोक्यासारखा नाही, आपल्या बोक्यासारखा. हा तू जर दिवा लावला असतास तर मी त्याला असा रंगे हात पकडला असता. नालायक, हरामखोर, बेशरम असा मला जर पुन्हा सापडला ना तर डोळ्यात असं तिखट घालीन त्याच्या. अगे काय नानी, काहीतरी काय बोलते. डोळ्यात तिखट वगैरे? अगं डोळे म्हणजे काय बरणे आहेत का त्यात चुना तिखट घालायला? अगं तुला कसं कळलं रे? नानी चुना घालणार होती त्याच्या डोळ्यात ते? ती आता म्हणाली नाही का? नाही का तू म्हणाली नाहीस का? तू कधी ऐकलंस? पण अगं आताच. आणि हे बघ नानी, तो चोर असलं तरी माणूस आहे. माझ्याशी जसं वागतेस तसं सगळ्यांशी नको वागूस ग. तुला काय एवढा चोराचा पुळका? अगं असं काय, चोर तोही शेवटी एक जीवच, त्यालाही भावभावना आहेत. काय तुझ्या तोंडाला चुना लागलाय का? अय्या हो हे बघ इकडे पण चुना नाही, पावडर लावली आहे. पावडर. अशी पावडर लावतात? अगं हसतेस काय? खरंच. मग पान खावंसं वाटतंय? आणि तेही नानींनी बनवलेलं. मग काय यांना जमलंच नाही. आणि वर मला कसे म्हणतात, या घरात पानाचा विषय बंद. बंद म्हणजे बंद. तू नको काळजी करूस, मी देईन आणून तुला. नानींच्या डब्यातलं पान? हो. कसं काय? ते तू माझ्यावर सोड ग, मी देते तुला. खरंच? हो. नानी कशाला पाठवलंस त्या कुंदाला नानीकडे? एक तर ती कुंदा मूर्ख आहे, बावळट, बेअक्कल आहे. बेअक्कल, मंद आहे, मंद. कुंदा नाही, तिचं नाव मंद ठेवायला हवं होतं. अगं स्वतःचे डोहाळे पुरवण्यासाठी दुसऱ्याचा बळी देतेस तू. तुला काही वाटतं की नाही? ती कुंदा ना जिवंत येणार नाही. नानी तिला कच्ची नाही तर भाजून खाईल. कच्ची का भाजून? मालू तू मला असले प्रश्न विचारू नको. कच्ची का भाजून? ती कुंदा जिवंत आहे हे आपलं नशीब समजायचं. आली इकडे परत तर दिवाळी साजरी करू आपण. असं काही होणार नाहीये. काय नाही होणार? नानी आहे ना, नानी चुना असं डोळ्यात घालेल तिच्या. चुना डोळ्यात का घालतील त्या? अगं तू माझ्या नानीला ओळखत नाहीस. गेली 25 वर्ष मी ओळखतो माझ्या नानीला. कशी आहे याची मला पूर्ण कल्पना आहे.
तिचं आजपासून आपण नाव बदलूया. कुंदाचं चेंदा मेंदा असं नाव ठेवूया. जगली वाचली तर आपलं नशीब. नमस्कार वहिनी. माली, केक हा? वहिनी तुमचे डोळे शाबूत आहेत ना? दिसत आहेत तरी खरं. तुला अजून हवं असेल तर सांग, मला देईन आणून. कुंदा फार उपकार झाले ग तुझे. पण हे कसं जमवलंस? ते सगळं नंतर सांगते. माझ्या सासूबाई तिकडे ठराणा करतायत, नंतर भेटते. काय पण असं काय तुम्ही पान मालू काय छान पानं आहे ना. मालू अगं 1 तीळ 7 जणात वाटून खावं शिकवलं नाही का आई वडिलांनी? आई ग, शेवटी कुंदानं विडा मिळवून दिला मला. म्हणजे खोटं बोलली ती नानीशी? खोट? हो, तिच्या सासूला पाहिजे असा मागितला तिने विडा. तुला पाहिजे असं सांगितलं असतं तर दिला असता का नानीनं विडा? पण शक्कल लढवली की नाही तिनं? शक्कल बिकल काही नाही, खोटं बोलली ती. अगं तसं काय टेण्याच्या आईला पाहिजे असं मी सांगू शकलो असतो. पण मी तसं नाही केलं. प्रश्न तत्वाचा होता. आपल्या मुलावर चुकीचे संस्कार व्हायला नको म्हणून तसं केलं मी. पण दुधात जायफळ उगाळून नानीच्या डब्यात चोरी करायची, हे किती आदर्श संस्कार झाले असते नाही त्याच्यावर? रात्र फार झाली, झोप आता. पाण्याचा डबा दे इकडं. हा, घ्या. ए कुसमिटली, तुला राग येत नाही ना मी तुला बोलते ते? लक्ष नाही देत मी. या कानाने ऐकते त्या कानाने सोडून देते. मला काय वेळ लागला काय तुला बोलायला? तुम्हाला नाश्ता देऊ का नानी? उत्तर दे. जरा स्वस्त बसाव माणसानं. किती धाप लागलीये बघा. नंतर बस हे करत. ए मला उलट उत्तर देतेस? कामावरनं काढून टाकीन तुला. आता परत तेच बोलत बस. काय 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 झालं? ही बघ ही बघ ही बघ मला कशी बोलते. काय ही तिला म्हणावं फोनला कुलूप लावलंय तसं तोंडाला सुद्धा कुलूप लाव. आता जाऊ दे ना नानी, ठरलंय ना पैसे फिटेपर्यंत ती आपल्याकडे काम करणार. हो जाऊ दे आता. कुसुम तू जा बघू कामाला तुझ्या. चटक चांदणी फटक भवानी. उद्या निघून गेली ना तर वांदे होतील. मालिटली पान हवंय का तुला? पान पान विड्याचं पान. तुला डोहाळे लागले होते ना विड्याच्या पानाचे. तुम्हाला कधी कळलं? म्हातारपणामुळे मी मंद झाले, बंद नाही काय झालेली. तुम्हाला कोणी सांगितलं? कुंदानी सांगितलं. कुंदानी? मग काय नानी हळू. हो विड्याचे डोहाळे लागलेत मालूला. असं दिसतंय. कार्ट जन्माला येऊन पुढे काय रंग दाखवणार आहे कुणास ठाऊक. नानी आता तिला वाटतंय पान खावंसं तर खाऊ दे ना. हो नाही तर मोठेपणापर्यंत लाळ गळत राहील मेल्याची. नानी नातवंड आहे तुझं. बोक्याची शिकवण असणार. बोक्या कसं शिकवेल? बापाचे सगळे दुर्गुण घेऊन जन्माला ये म्हणावं. मग देताय का पान? काय करू ग, मी ह्यानं वचन दिलंय मुलांना पानाचं व्यसन लावणार नाही म्हणून. मुलांना ना, नातवंडांना नाही. हो ग काय हुशार आहेस तू. काय डोकं चालतं ग तुझं. मोठ्या धर्म संकटातनं वाचवलंच बाई तू मला. मला पण एक देतेस पान? गप्प बस. ह्यांना दिलेलं वचन मोडायला लावतेस की काय? अगो जा जा सामान भर तुझं. सासरी जायची तयारी करा. माहेरी फार दिवस पडून राहू नये.
बोक्याच्या बाळाच्या बारशाच्या वेळेला बोलावीन मी तुला. जा. छान मसाला पान तयार करून देते हा मालीला. हेच येत आहेत वाटतं परत. खरं की काय? तर फार नाद हो त्यांना पानाचा, म्हणून तर मालीला पानाचे डोहाळे लागले. खरंय हो. अहो येत आहे ना परत. नानी मला पाणी भरायचंय, देता का लवकर? हो का? छान मसाला पान तयार करून दिलंय. देहा मालीला. तिला सांगू नको हा. मला माहिती येते. का? तुझ्या सासूला सांगू का? माहेरी तांदूळ पाठवतेस ते. मी नाही सांगणार मालूला. होय ना. मी पण नाही सांगणार तुझ्या सासूला. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. हा? येते नानी. ये. शहाणी पठ्ठी, मला काही बोलली नाही तसं. मला वाटलं तू मला येऊन सांगशील. मी तुला मुलीसारखी मानली, पण तू मला आईसारखं नाही मानलं. हा नाही हो नानी, किती घाबरायचे मी तुम्हाला तेव्हा. तुला जे विड्याचं पान कुंदी द्यायची ना, मीच करून पाठवायची. कधी बोलला नाहीत ते? कशाला बोलू? अहो पण का? तुला कळलं असतं की म्हातारी विडा देते तर रोज नसतं का मागितलं तू? नानी, अहो असले डोहाळे किती दिवस असतात? अगं डोहाळ्यात विडे खाल्ले असतेस तर तुला व्यसन लागलं असतं ना. मग तू राजविडा मागितला असतास, मग विड्या फुकायला लागली असतीस. आणि नाहीतर मग नानी पुरे. बोक्याला सुद्धा सांगितलं होतं मी की तुझा बापच येतोय परत. हे कधी बोललात? लगेच. अगं नानी काहीतरीच ग. हे खरंच सांगते बोक्या. मला बोक्या म्हणू नकोस ग. आता मला मुलं व्हायची वेळ आली. बाप झाला म्हणजे काय माझ्यापेक्षा मोठा झाला की काय? असं नाही, पण माझी मुलं मोठी होतील आणि बोक्या बाबा करतील. कसं वाटेल ते मला नाही आवडणार. अरे मालूला पहिला मुलगाच होणार. ए चल, तुला काय माहित? अरे हेच येत आहेत परत. हे तू काय बोलतेस? अरे खरंच सांगते. ए चल, असं काही नसतं का? अरे म्हणून तर मालीला विड्याचे डोहाळे लागले. आता नानी, विड्याचा आणि डोळ्यांचा काय संबंध? संबंध आहे, कारण तुझं तुझ्या वडिलांशी कधीच पटत नव्हतं. नाहीच पटणार. कसं पटणार? त्यामुळे तुझ्या मुलाचं आणि तुझं कधीच पटणार हे नाही. बघ नानी, मला ना मिलिटरीत जायचं, देशसेवा करायची होती. अण्णा म्हणाले नानीच्या पायाशी बस आणि तिची सेवा कर, श्रावण बाळासारखी. काय वडील म्हणून त्यांनी माझा छळ केलेला, आता पुन्हा मालूच्या पोटी येऊन हा छळ नको का नानी? म्हणून मुलांशी नीट वागत जा. तुम्ही वागणारच आहे. माझ्याशी कुणी कसंही वागलं तरी मी मुलांसाठी सगळं करणार. मुलांनी देशसेवा केली पाहिजे, राष्ट्रसेवा केली पाहिजे, त्यांनी मिलिटरीत गेलं पाहिजे. अण्णांनी जे जे मला करू दिलं नाही ना, ते मी माझ्या मुलांना बिनदिक्कतपणे करू देणार. हो, पण ते मुलांनी केलं पाहिजे ना. करतील ना, त्यात काय इतकं. पण तू लक्षात ठेव, तू मालूच्या डोक्यात काहीतरी भलत असेल तर हे करू नकोस, भरवू नकोस तिच्या डोक्यात. तिने ते मनावर घेतलं तर माझी दांडी गुल माहिती. आणि अगं तिला अधून मधून विडा देत जा, आवडतो तिला विडा. देईन ना. हो, अगदी मसाल्याचा छान विडा तिला बनवून देईन. वा. कधी स्वयंपाकाच्या ओट्यावर ठेवेन, कधी नैवेद्याच्या ताटापाशी ठेवेन. असं जरा विसरल्यासारखं करेन. मनसोक्त पान खाऊ दे. हो, कारण ह्यांची माझ्या हातची विडा खायची इच्छा अपुरी राहिली, म्हणून तर ते परत येत आहे. अगं सारखे परत येतात करू नको. तिच्या डोक्यात तू काय असलं भलतं असेल तर भरवू नको. माझं ठीक आहे, पण तू मरेपर्यंत हे रहस्यच राहू दे. बरोबर आहे. म्हणजे माझं काही मला माहित नाही, पण तू मरेपर्यंत हे रहस्यच राहील. तुला बाबांची शपथ आहे? नाही बाबा सांगणार कोणाला. हो चालेल. हो. नाही, मला जरा एक पान दे ना. विडा ही व्यसनाची पहिली पायरी आहे असं कोण म्हणतं? असं मी म्हणते. मी त्यांना वचन दिलं होतं, तुला विड्याचं व्यसन मी लावू देणार नाही म्हणजे नाही.